नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलवरती। राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट व वादळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिलेला आहे। कोणत्या जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे पाहण्यापूर्वी आपल्या कृषी अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून शेजारील बेल आयकॉन प्रेस करा। राज्यात बहुतांश जिल्ह्यातील तापमान मंगळवारी कमी होते। पुढील काही दिवस राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी वादळी वारे आणि पावसाचा इशारा देण्यात आलाय। हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्र व विदर्भात पुढील 3 दिवस म्हणजे 7, 8, 9 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे। नांदेड, लातूर, हिंगोली, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आलाय। पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार वातावरणातील खालच्या स्तरातील वाऱ्याची द्रोणिका रेषा पूर्व विदर्भ ते उत्तर तामिळनाडू पर्यंत जात आहे। यामुळे मध्य महाराष्ट्र व विदर्भात पुढील 3 दिवस म्हणजेच 7, 8, 9 मे रोजी तुरळक ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे। मध्य महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात 9 व 11 मे रोजी विविध ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। विदर्भात बहुतांश जिल्ह्यात आजपासून 11 मे पर्यंत मेघगर्जना, विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, अमरावती, नागपूर, वर्धा या जिल्ह्यामध्ये आज व 8 मे रोजी गारांसह वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळे विदर्भात सुद्धा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे। यापुढील हवामान अंदाज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।